स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कर्मचारी, सामान्य माणूस, विद्यार्थी, इतर जे काही नागरिक आहेत त्या सर्वांना सांगू इच्छितो आणि डोळे उघडण्यासारखा हा विषय आहे. आपण सामान्य माणूस, ह्या सामान्य माणसाच्या अंगावर पडणारा बोजा, शासन करत असणारी लूट, याला आता तरी आपल्याला सर्वांनी जागे होणं गरजेचं आहे. आपण किती जरी म्हटलं की शासनाच्या येणाऱ्या ह्या ज्या काही योजना आहे, ह्या विकासासाठी योजना निर्माण केलेल्या आहेत, याशी आपण सहमत आहोत. परंतु विकास करायचा असला तरी सामान्य माणसाची लूट करून त्याचा विकास केला जात नाही. ज्या गोष्टी शक्य असतात त्याच गोष्टी माणसाने कराव्या, यातील हा प्रकार असायला पाहिजे. परंतु शासन मात्र सामान्य माणसाची पिळवणूक करण्याचा एक प्रकार, आणि यातून हा प्रकार जो आहे तो आपल्याला दिसत आहे. एकीकडे शासन आपल्याला कुठेतरी सूट देत आहे, परंतु शासन मात्र हा संपूर्ण जे काही भरपाई आहे हे आपल्या सामान्य माणसांच्या खिशातून लूट करून ते भरपाई करण्याचा प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. शासनाने नुकतेच हजारो कोटीचा जो काही प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ज्या काही योजनांची जे काही सुसाट वेगाने, आता कारण शासनाला जी काही लगनघाई झाली आहे, त्या लगनघाई आणि निवडणुकीची जी घाई आहे हे या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे. विषय आहे तो मुद्रांक शुल्काचा, विषय आहे तो स्टॅम्प पेपरचा. जो स्टॅम्प पेपर आपल्याला 100 रुपयाला 200 रुपयाला मिळायचा, तो स्टॅम्प पेपर त्याची वाढ ही डायरेक्ट 5 पटीने केलेली आहे शासनाने. यात मात्र कोणत्याच ठिकाणची प्रसिद्धी नाही दिसणार तुम्हाला, कुठेच त्याचं कुठे बॅनर लावलेलं दिसणार नाही. परंतु या ठिकाणी आपल्याला लूट होताना दिसत आहे. आपल्याला माहित आहे शासनाच्या माध्यमातून जो काही या 2 ते 3 महिन्यामध्ये जो काही सुसाट वेगाने सुरू असणाऱ्या जे काही हजारो कोटीची जी उलाढाल आहे, या उलाढालीच्या यावर आपल्याला सर्वांनी सामान्य जनतेने विचार करावा लागणार आहे. कारण यापूर्वी एक मी व्हिडिओ बनवलेला आहे की शासन जे काही योजना सुरू केलेला आहे, लाडका भाऊ योजना, लाडकी बहीण योजना, हा जो 45,000 कोटीचा जो काही बजेट एका महिन्याचा असतो, हा सर्व बजेट आपल्या खिशातून आपल्याला द्यावा लागणार आहे. आणि ही झड ही सामान्य माणसाला झड बसत आहे. ही सामान्य माणसाला झड बसत आहे त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. गेल्या 1 महिने 2 महिन्यातले जे काही तुमच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहे तेव्हा तुम्हाला आनंद झाला असेल, परंतु दररोज तुम्ही जे काही तेल खात असता, म्हणजे सोयाबीनचं तेल असो किंवा फल्लीचं तेल असो किंवा इतर कोणतेही तेल असेल, त्याच्यात मात्र वाढ झालेली आपल्याला दिसत आहे. म्हणजे एकीकडे तुम्हाला लाडकी बहीण म्हणून तुम्हाला सूट दिली जाते किंवा तुम्हाला 1500 रुपये महिन्याला दिले जाते, परंतु त्याच माध्यमातून तेलाचे पैसे असो किंवा इतर जे काही किराणा सामान असेल त्यात मात्र यांनी वाढ केलेली आपल्याला दिसत आहे. ही तर सोडा, परंतु मुद्रांक शुल्काच्या बाबत काल जो निर्णय घेण्यात आलेला आहे, या निर्णयावरती आपण कोणीच बोलताना आपल्याला दिसले नाही, किंवा कोणत्याच माणसाच्या तोंडून किंवा कोणत्याच पेपरवर बातमीमध्ये किंवा कुठेतरी तुम्हाला या सर्व गोष्टी दिसलेल्या नाहीत. कारण जो 100 रुपयाचा जो स्टॅम्प मिळायचा तो आता 500 रुपयाला मिळायला लागला. विचार करा, जे कर्मचारी लोक असतील, जे पैसेवाले असतील, जे खरेदी विक्री करत असतील, त्यांच्याकडे पैसा आहे, ते 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर घेऊ शकतात. परंतु जे लाडकी बहीण आहे, जे लाडकी बहीण आणि तिचा जर मुलगा जर एखाद्या 1 वर्ष जर गॅप असेल किंवा इतर त्याला जर नावामध्ये बदल करायचा असेल आणि त्याला शपथपत्र जर घ्यायचं असेल, तरी त्याला छोट्याशा कामासाठी त्याला 500 रुपये द्यावं लागतं. मग हे 5 पटीचं 2 मुलं असेल तरी त्याला 2 स्टॅम्प पेपर घ्यावा लागेल, की छोटासा जरी काम असेल त्याला ऍफिडेव्हिट करायचं असेल तरी पण त्याला 500 रुपये द्यावा लागेल. याचा विचार या लाडक्या बहिणीने करणं गरजेचं आहे. हे 1500 म्हणजे तुमचं आयुष्य नाही, हे 1500 म्हणजे तुमचं जीवन नाही, हे 1500 म्हणजे तुमचं अस्तित्व नाही, तर तुमच्यासाठी वाढवलेले हे 500 रुपये, याच्यातून तुमची लूट होत आहे, हे डोळे उघडणं तुम्हाला गरजेचं आहे. म्हणून तुम्ही विचार करा की हे 1500 इम्पॉर्टंट आहेत की जे तुमच्या स्टॅम्प पेपर मधून जे जाणारे, या एकदा सुरू केलेले जे स्टॅम्प पेपर आहे त्यात पुन्हा कधीच कमी होणार नाही, याची मी शाश्वती देतो आहे. कधीच कमी होणार नाही. जो 100चा स्टॅम्प पेपर आहे आणि 200चा स्टॅम्प पेपर जो तुम्हाला मिळायचा तो आता 500 रुपयाला मिळायला लागला, याचाही तुम्ही तुमच्या एकाही पदाधिकाऱ्यांना किंवा सरकारमधल्या कोणत्याही व्यक्तीला तुम्ही विचारणार नाही. कारण का, तर आपलं तेवढं धाडस नाहीये का, तर आपली लूटमारी करत आहेत. कारण प्रत्येक गोष्ट ही जी पैसे असतात, ही जी मुद्रांक शुल्क आहे, हे विकासासाठी बोलली जातात. विकासासाठी आपल्याला माहिती आहे की विकास कुठून होत आहे, जी माणसं मोठी आहेत त्याच माणसाचा विकास होत आहे. गरीब हा गरीब होत चाललाय, श्रीमंत हा श्रीमंत होत चाललाय. याच माध्यमातून शासन आपली सामान्यांची लूट करताय. तेलाच्या माध्यमातून, या मुद्रांक शुल्कांच्या माध्यमातून तुमचा खर्च वाढवला जात आहे. किराण्याच्या माध्यमातून ज्या डेली नीड्सच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यात सर्वत्र बाबतीत यांनी वाढ केलेली आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहित असतानाही आपण खुश होऊन हे 1500 रुपये किंवा कुठेतरी आपण काहीतरी करत बसतो.
पण हा तात्पुरता हा उपाय तुमच्यावरती आहे, हा शासन तुम्हाला देत असलेला एक लॉलीपॉप आहे, हा तात्पुरता तुम्हाला गोड वाटत आहे. परंतु जे 500 रुपये स्टॅम्प पेपरची एकदाच त्यांनी घेतलेला निर्णय हा कधीच कमी होणार नाही. आणि यात मात्र राजकारण्यांची आणि जे काही इतर जे लोक आहेत त्यांची पोटं भरली जातात, पण सामान्य माणूस हा मात्र कायमस्वरूपी त्या स्टॅम्प पेपरच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून लुटला जात आहे. आता तरी सर्व लोकांनी जनतेनं जागे होणं गरजेचं आहे. या संदर्भातील हा व्हिडिओ आहे. या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात तोंडावर आले असताना हे जे निर्णय घेतलेले आहेत, ही निर्णय घेतल्या मागचा उद्देश की जे तुमच्याकडे जो खर्च या ठिकाणी होत आहे, या ठिकाणी हा खर्च केला जात आहे. लाडकी बहिणीची योजनेच्या याच्यात, लाडका भाऊ योजनेच्या याच्यात, ज्याची कोणीही डिमांड केलेली नव्हती, ज्यांनी कोणीही मागणी केलेली नव्हती. कोणत्याही लाडक्या बहिणीने मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्याला म्हटलं नव्हतं की भाऊ, कोणी आंदोलनही केलं नव्हतं की भाऊ आम्हाला योजना सुरू करा. हे मात्र नक्की आहे. यात कोणत्याही बेरोजगार विद्यार्थ्यांना म्हटलं नव्हतं की आम्हाला महिना किंवा म्हणजे डीएड बीएड धारक असो किंवा इतर जे कोणी विद्यार्थी असो किंवा आयटीआयचे विद्यार्थी असो यांनी म्हटलं नव्हतं की लाडका भाऊ योजना आम्हाला सुरू करा. पण या मात्र सरकारने लोकांना जो निवडणूक आहे, निवडणुकीच्या तोंडावर हा जे काही फसवणुकीचा जो प्रकार आहे, कारण ही जी पैसे आहेत, हे मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे की ही जे पैसे आहेत, कोणतेही मंत्री किंवा संत्री, कोणतेही आमदार, कोणतेही प्रतिनिधी हे प्रामाणिकपणे आपल्या पगारातून, आपल्या वेतनातून, आपल्या मानधनातून किंवा आपली कोणती जमीन किंवा संपत्ती विकून ही लाडक्या बहिणीला देत नाही. हा त्यांचा प्रामाणिकपणा नाही. तुमचे पैसे स्टॅम्प पेपरच्या माध्यमातून असो, तुमचे पैसे जीएसटीच्या माध्यमातून असो, या सर्व गोष्टी वाढवून याच्या माध्यमातून कोणतीही सरकार असो, हे काँग्रेसची सरकार असो, महायुतीची असो, महाविकास आघाडीची असो की येणारी कोणती असो, हे सरकार सामान्य माणसाला पिळवणूक करणारी दिसणार आहे आपल्याला या ठिकाणी आपण सांगतो आहे. कारण याचा विचार प्रामाणिकपणे सामान्य जनतेनं करणे गरजेचं आहे. ज्या ज्या दिवशी तुमच्याकडे तुमच्या गावातील पदाधिकारी येत असतील, तुमच्या गावातील एमएलए येत असतील, आमदार खासदार येत असतील, त्यांना ज्या विचारा कोणीतरी धाडस करा की साहेब, जनतेच्या जे काही त्या ठिकाणी त्यांचा जनतेचा कौल विचारला जाते किंवा विचारला जात असताना त्यांना विचारा की साहेब, हे 500 रुपये 5 पट वाढ का केली, त्याच्या मागचे कारण काय? मग तुम्ही हे 1500 देतच कशाला आहे? ह्या सर्व गोष्टीचा विचारणा करणं गरजेचं आहे. लाडक्या भावालाही विचारणा करणं गरजेचं आहे, लाडक्या दाजीलाही करणं गरजेचं आहे आणि लाडक्या बहिणीलाही करणं गरजेचं आहे. का तर फसतोय कोण? तर सामान्य कुटुंबातील माणूस. कारण राजकारणाचे लोकांकडे पैशाचा महापूर असते हे आपल्याला माहित आहे. आणि ही धडपड जी चाललेली आहे त्यांची ह्या फक्त पैशासाठी धडपड चाललेली आहे, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. हे ज्या गोष्टी करत आहेत या गोष्टीत आपण खरंच समाधानी आहोत का, याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आपला जो राज्य आहे, या राज्याच्या या सर्व गोष्टीमुळे आपल्याला माहित आहे की राज्यावरचं जे सध्याचं संकट जे आहे हे खूप मोठं भयान संकट आहे. राज्यावर आता सध्या 7.5 लाख कोटीचा बोजा आहे आणि कर्ज आहे. विचार करा, म्हणजे जो इन्कम नाहीये त्याच्यापेक्षा खर्च किती आहे हे दिसून येत आहे या ठिकाणी. 7.5 लाख कोटीचं कर्ज राज्यावर आहे आणि जी तूट आहे, जी आर्थिक तूट आहे, वित्तीय तूट, ही 3% वित्तीय तूट आहे. विचार करा, 3% वित्तीय तूट इतकी असायला हवी, परंतु त्याच्यापेक्षा जास्त वित्तीय तूट आहे. म्हणजे राज्य जे आहे, हा राज्य कोलमडायला लागला हे याच्यातून दिसून येत आहे. पुन्हा जे काही राज्यात सपाटा जो आहे, मानधनवाढीच्या संदर्भातील असो, इतर ज्या गोष्टी आहेत, महामंडळाच्या संदर्भात ही जी निर्णय आहे, ही शासनाने निर्णय घेतलेली आहे. या संदर्भातील आपण सांगतो विकास जो करायचा आहे, ऐपत पाहून विकास. आपल्याला एक मन आहे की अंतरून पांघरून पाय पसरावे. शासनानेही या बाजूचा विचार करावा. कारण ही जी पोटं भरली जातात, ही ठेकेदारांची पोटं किंवा इतर लोकांची पोटं जी आहेत, ही यावरती पोटं त्यांची डिपेंड असतात. पण सामान्य माणसाने काय करावं? 500 रुपये स्टॅम्प पेपर तो कसा घेणार? हा मात्र अन्याय आहे. हा जो काही आहे ही लूट आहे. इकडे बहिणीला सूट देत आहे, बहिणीला कुठेतरी ओवाळणी देतो म्हणून पैसे दिले जातात, परंतु इकडं मात्र त्या बहिणीच्या भावाची जर शपथपत्र बनवायचं असलं किंवा बहिणीला स्वतःला जर शपथपत्र बनवायचं असेल तरी मात्र तिला 500 रुपये द्यावं लागतं. जर एखादी मुलगी घरी जर असेल किंवा मुलगा असेल तर 2 मुलांना जर गॅप सर्टिफिकेट काढायचे असेल तरी तिला 500 रुपये असं करून तिला 1500 रुपये. म्हणजे हा जो भाऊ आहे, म्हणजे हा मामा आहे, हा मामा कंस मामा दिसतोय आपल्याला. या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, कर्मचाऱ्यांनो आणि नागरिकांनो सुद्धा यावर तुम्ही विचार करा की हे जे नोंदणी, जे काही दत्त शुल्क आहे किंवा हे जे काही मुद्रांक शुल्क आहे किंवा स्टॅम्प पेपर आहे, याच्यावरची जी काही वाढवलेली जी 5 पट जी वाढ आहे, हे आपल्याला मान्य आहे का? हे योग्य आहे का सरकारचं? आपली लूट होत आहे का?
आपण डोळे उघडणार का? या सर्व गोष्टींच्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये द्या. आणि हा जो व्हिडिओ आहे हा आपल्याला आवडला असेल, आपले डोळे जर उघडत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ इतर लोकांना सुद्धा शेअर करा. आणि माझ्या या व्हिडिओचं जे काही उदाहरण आहे, हे उदाहरण दिलेले उदाहरण हा व्हिडिओ आहे याचा कमेंट बॉक्समध्ये कळवा की आपला काय मत आहे यावरती, हे नक्की व्यक्त करा. आणि अशाच अपडेट करिता आपण माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.